नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण खरंच एक महत्त्वाचा टॉपिक घेतलाय आणि तो म्हणजे महाराष्ट्रातली पर्वतरांग, त्याच्यातलं एकदम स्पेशल म्हणजे सह्याद्री। तर सह्याद्री पर्वतरांग आपण कंप्लीट करतोय। सह्याद्रीमध्ये काय काय म्हणजे कुठले कुठले भौगोलिक सीमा आहेत, राजकीय सीमा काय काय आहेत, कुठल्या कुठल्या नद्या सह्याद्रीमध्ये उगम पावतात, त्याचबरोबर सह्याद्रीतली उंच शिखरं कुठली कुठली आहेत, सह्याद्रीमधले वेगवेगळे घाट, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आपण अभ्यास करत असताना मॅपचा यूज केलेला आहे। व्यवस्थित मॅप, एकदम हाताने काढलेले मॅप आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला पण युजफुल राहतील तुमचा अभ्यास करताना। ओके, तुम्ही ते मॅप बघत असताना व्यवस्थित त्याचे स्क्रीनशॉट पण घेऊन ठेवा आणि तुमच्या अभ्यासामध्ये पण त्याचा यूज करा। ओके, तर आता वेळ न वाया घालवता आपण लेक्चरची सुरुवात करूया। आपण सह्याद्री पर्वत एक्झॅक्टली कुठं आहे, त्याची उंची काय आहे, तो किती लांबीचा आहे हे पहिल्यांदा बघून घेऊयात। तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीस सह्याद्री एकदम समांतर असा पर्वत आहे। ओके, आणि त्याची जर उंची बघाल तर ॲव्हरेज उंची त्याची 900 ते 1200 मीटर एवढी आहे। एकूण लांबी त्याची 1600 किलोमीटर भारतामध्ये आहे बरं, आणि महाराष्ट्रामध्ये 720 किलोमीटर एवढी आढळते। आता 720 आहे काही काही ठिकाणी, काही काही ठिकाणी 730-40 पण आहे। मात्र आपल्याला एवढं डिटेल आकडेवारी लक्षात ठेवण्याची गरज नाही, ढोबळमानाने लक्षात ठेवा की 720 किलोमीटरच्या आसपास आहे। म्हणजेच तो उत्तरेला म्हणजे वरच्या दिशेला सातमाळा डोंगरापासून दक्षिणेकडं कन्याकुमारीपर्यंत एवढा पसरलेला आहे आपला सह्याद्री। ओके, त्याच्यामुळेच म्हणलं की भारतामध्ये त्याची जी लांबी आहे ही आहे 1600 किलोमीटर, 1600। ओके, आणि आणखीन ते सांगायचं झालं तर सह्याद्री पर्वतालाच आपण पश्चिम घाट म्हणून सुद्धा ओळखतो। ओके, तर पश्चिम घाट म्हणून आपण या सह्याद्रीला सुद्धा ओळखतो, एवढं लक्षात ठेवा। सह्याद्रीमध्ये बऱ्याच नद्यांचा उगमस्थान आहे। महाराष्ट्रामधल्या ज्या मुख्य मुख्य नद्या आहेत या सगळ्या बऱ्यापैकी सह्याद्रीमध्ये उगम पावतात। जसं की महाबळेश्वरमध्ये कृष्णा नदी, तिथंच जवळच कोयना नदी सुद्धा। नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर जवळ आपली गोदावरी नदी उगम पावते। त्र्यंबकेश्वरच्या पण 100-1 किलोमीटरच्या आसपासच भीमाशंकरमध्ये भीमा नदीचा उगम होतो। त्याच्यामुळे ज्या मुख्य नद्या आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या या सगळ्या आपल्या सह्याद्रीमधूनच उगम पावतात। बऱ्याच अशा उपनद्या सुद्धा आहेत ज्या सह्याद्रीमधून उगम पावतात। महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची जसं जसं आपण उत्तरेकडे जाईल तसं तसं आपल्याला जास्त बघायला भेटते, आणि आपण महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडे म्हणजे खालच्या बाजूला आलो की आपल्याला उंची कमी झालेली सुद्धा दिसते। ओके, हे पण तुम्ही लक्षात ठेवा। ज्यावेळेस आपण पर्वत शिखरं बघणार आहोत आता पुढं, त्यावेळेस तुम्हाला दाखवेल मी की महाबळेश्वर किंवा आपण ज्यावेळेस कळसुबाईच्या शिखराकडे जातो त्यावेळेस उंची आपली अचानक वाढत चाललेली असती, आणि जसं जसं खाली येईल तसं तसं आपली कमी होत जाते, म्हणजे आपल्या सह्याद्रीची उंची कमी कमी होते दक्षिणेकडं। हे लक्षात ठेवा, हे विचारतात एक्झाममध्ये। ओके, आणि ज्या दोन नद्या आहेत जसं की वैतरणा आणि सावित्री, या नद्यांच्या जवळ सह्याद्रीचा आकार हा कंकणाकृती झालेला आहे। हे लक्षात ठेवा वाक्य, सह्याद्रीचा आकार कोणत्या नद्यांजवळ कंकणाकृती झाला आहे असं विचारू शकतात। तर वैतरणा आणि सावित्री या दोन नद्यांच्या जवळ सह्याद्रीचा आकार हा कंकणाकृती झाला आहे। बऱ्याच नद्या आहेत ज्यांचं सह्याद्रीमुळे विभाजन होतं, म्हणजे काही नद्या सह्याद्रीमुळे अरबी समुद्रात जाऊन मिळतात, म्हणजे त्या पश्चिम वाहिनी नद्या होतात, आणि काही नद्या ह्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात, म्हणजे त्या पूर्ववाहिनी नद्या। ओके, आपण त्या कुठल्या कुठल्या नद्या आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत। सह्याद्रीमध्ये बरीच थंड हवेची ठिकाणं आहेत, त्याच्यापैकी काही महत्त्वाची आहेत लक्षात ठेवा की महाबळेश्वर, पन्हाळा, पाचगणी आणि माथेरान, ही 4 नावं लक्षात ठेवा। सह्याद्रीमध्ये ही सगळी थंड हवेची ठिकाणं आहेत। हे पण काही महत्त्वाचे पॉईंट आहेत, म्हणजे आपल्या सह्याद्रीच्या राजकीय सीमा काय काय आहेत, म्हणजे तो कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून जातो। तर बऱ्याच जिल्ह्यांमधून सह्याद्री जातो, नाशिक, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, आणि जर आपण पश्चिमेला जर विचार केला तर ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यांमधून, म्हणजे जिल्ह्यांच्या काही ना काही भागांमधून सुद्धा आपला सह्याद्री जातो। त्याच्यामुळे ही नावं लक्षात ठेवा। तर नाशिक हे उत्तरेला, त्यानंतर पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, आणि पश्चिमेला जर विचार केला तर ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून सह्याद्री जातो। तर मित्रांनो, तुम्हाला हे जो समोर मॅप दिसतोय आणि याच्यामध्ये व्यवस्थित नोट डाऊन केलेले आहे सगळं, की डोंगर रांग, त्यानंतर नदीचं खोरं वगैरे, तर हे सगळे पॉईंट तुम्ही पण व्यवस्थित नोट डाऊन करा। डायग्राममध्ये थोडा वेळ नीट कॉन्सन्ट्रेट करून बघा, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील की कुठली डोंगर रांग कुठल्या भागात आहे, कुठल्या डोंगर रांगाच्या खाली कुठली आहे, त्यानंतर कुठली नदीचं खोरं हे 2 डोंगर रांगाच्या मध्ये आहे वगैरे। तर हे पॉईंट तुम्हाला ऑब्झर्व करायचेच आहेत, कारण आपण सह्याद्री पर्वतरांगा हे 3 वेगवेगळ्या डोंगर रांगांमध्ये डिवाइड केल्यात।
पहिली म्हणजे सातमाळा अजिंठा डोंगररांग, दुसरं म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आणि तिसरी म्हणजे शंभू महादेव डोंगररांग. तर आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे चाललोय, त्याच्यामुळे आपण या 3 सिक्वेन्सनी यांना डिवाइड केलेले आपल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये. त्यामुळे आपल्याला ह्या ज्यावेळेस मॅप समोर दिसतोय इथंच सगळे तुम्हाला पॉईंट क्लिअर व्हायला पाहिजेत की कुठली डोंगर रांग कुठं आहे, ओके, कुठल्या नदीचं खोरं तयार झालंय कुठल्या डोंगरांमुळे, हे सगळे पॉईंट इथं क्लिअर झाले पाहिजेत. मग आता आपण ज्यावेळेस ह्याची थेरी बघाल म्हणजे सातमाळा म्हणजे जे आपण इंडिव्हिज्युअली डोंगर रांगा करल त्यानंतर तुम्हाला हा मॅप बघितल्यावरती सगळे पॉईंट आठवले पाहिजेत. ओके, तर आता आपण व्यवस्थित 1 बाय 1 सगळ्या डोंगर रांगा करू. तर पहिली डोंगर रांग आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांग. तर तुम्हाला डायग्रॅमवरून तर कळतच असेल की गोदावरी आणि तापी नद्यांच्या खोऱ्यांनी वेगळी करण्यात आलेली म्हणजे जी नद्यांची खोरी आहेत गोदावरी आणि तापी ही या सातमाळा अजिंठा डोंगर रांगांमुळे वेगळी करण्यात आली. याच डोंगर रांगांमध्ये दौलतवादचा किल्ला आहे, अजिंठाच्या लेण्या आहेत, वेरूळच्या लेण्या वेरूळच्या डोंगरामध्ये आहेत तुम्हाला माहिती असेल. त्याचबरोबर पश्चिम भागाला म्हणजे हे जे डोंगर रांग आहे पूर्ण याच्या पश्चिम भागाला सातमाळा म्हणून ओळखलं जातं. लेफ्ट हँड साईडला तुम्हाला दिसत असेल पश्चिम भाग, त्याला सातमाळा म्हणून ओळखलं जातं. आणि जो पूर्वेकडील भाग आहे याला आपण अजिंठा म्हणून ओळखलं जातं. ओके, त्यामुळे आपण 2 वेगवेगळ्या दाखवल्यात. लेफ्ट साईडला सातमाळा आहे आणि राईट हँड साईडला अजिंठा डोंगर रांग. ओके, आणि महाराष्ट्राच्या उत्तरेला म्हणजे वरच्या दिशेला तुम्हाला दिसत असेल की सातपुडा डोंगर रांग पसरली आणि या डोंगर रांगेमुळं नर्मदा व तापी या 2 नद्या वेगवेगळ्या झाल्यात किंवा या 2 नद्यांच्या खोऱ्या ज्या आहेत ही वेगवेगळी करण्यात आलीत. तुम्हाला हे सुद्धा डायग्राममध्ये दिसत असेल की सगळ्यात वरती आपण महाराष्ट्राच्या थोडंसं बाहेर एकदम बॉर्डरवरती नर्मदा नदी दाखवली आहे. त्याचा फ्लो सुद्धा डायरेक्शनमध्ये दाखवलेला आहे की त्याचा फ्लो आपल्या अरबी समुद्राकडे चालला आहे. ॲक्च्युली ती सुरतमध्ये जाऊन पुढं अरबी समुद्रात मिळते. ओके, त्याचबरोबर तापी नदीचं पण दाखवलेलं आहे. बाकीच्या ज्या नद्या आहेत भीमा गोदावरी यांचे सुद्धा फ्लो दाखवलेले आहेत. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्यावेळेस हा मॅप बघताय त्यावेळेसच क्लिअर होतील. ओके, पुढची डोंगर रांग बघू आपण. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग. आता ही जी डोंगर रांग आहे ही तुम्हाला मॅपमध्ये सुद्धा कळत असेल की गोदावरीच्या खालच्या बाजूला पसरलेली आहे, गोदावरीच्या दक्षिणेकडे पसरली आहे. गोदावरी आणि भीमा या दोन्ही नद्यांची खोरी हीच हरिश्चंद्र बालाघाट यामुळेच वेगळी झालीत. ओके, विचारतात एक्झाममध्ये की कुठल्या नदीचं खोरं कुठल्या डोंगर रांगांनी वेगळं केलेलं आहे. तर गोदावरी आणि भीमा यांची खोरी ही हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगामुळे वेगवेगळी झालीत. तर ज्या ॲक्च्युली पश्चिम बाजू जी आहे याला हरिश्चंद्र घाट म्हणतात आणि जी पूर्व बाजू आहे याला बालाघाट म्हणतात. बालाघाट हा वरच्या भागाला म्हणजे माथ्याच्या भागाला एकदम सपाट असा प्रदेश आहे. हे बालाघाटचं वर्णन आहे, तुम्ही लक्षात ठेवा. विचारतात डोंगर रांगाच्या पूर्व बाजूला काय म्हणतात किंवा असा प्रदेश ज्याचा माथ्यावरती किंवा उंचीवरचा एकदम वरचा भाग सपाट आहे तो कुठला आहे, तर तो बालाघाट आला. ओके, आता आपण आपली तिसरी पर्वतरांग बघू, ती म्हणजे शंभू महादेव डोंगर रांग. ओके, तर शंभू महादेव डोंगर रांग ही रायरेश्वर पासून ते शिंगणापूरपर्यंत एवढी लांब पसरलेली आहे. ती खाली परत म्हणजे सातारा सांगली या 2 जिल्ह्यातून ती नंतर कर्नाटकात पण जाताना दिसते आपल्याला. भीमा नदीचं जे दक्षिणेकडचं खोरं आहे हा शंभू महादेवच्या डोंगर रांगांमध्ये पसरलेला आहे. भीमा नदी आणि कृष्णा नदी ही जी 2 खोरी जी आहेत ही या शंभू महादेव डोंगर रांगांमुळेच वेगवेगळी झालीत. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा भीमा आणि कृष्णा या 2 नद्यांची खोरी शंभू महादेव डोंगरांमुळे वेगवेगळी झालीत. ओके, आणि महाराष्ट्रात पठारावरील सर्वात मोठी डोंगर रांग जी आहे ही शंभू महादेव डोंगर रांग आहे. महाराष्ट्रामध्ये पठारावरील सर्वात मोठी डोंगर रांग आहे. ओके, हे वर्णन आहे शंभू महादेव डोंगर रांगांबद्दलचं. एक्झाममध्ये जर असं आलं तर तुम्हाला कळालं पाहिजे कुणाबद्दल बोलतायत. तर शंभू महादेव डोंगर रांग हे महाराष्ट्रात पठारावरील सर्वात मोठी डोंगर रांग आहे. ओके, तर मित्रांनो आता आपण महाराष्ट्रातल्या इतर काही डोंगर व इतर काही टेकड्या बघू. ओके, आपण हे लेक्चर व्यवस्थित करतोय, थोडंसं एक्सटेंड झालेलं आहे, मात्र आपण याच्यामधला एक सुद्धा मार्क घालवायचा नाहीये. व्यवस्थित हे क्लिअर करतोय आपण एक एक पॉईंट. त्याच्यामुळं हे सुद्धा पॉईंट आपण कव्हर करू की कुठल्या जिल्ह्यांमध्ये कुठल्या कुठल्या टेकड्या आहेत किंवा कुठले डोंगर आहेत. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये दरकेसा टेकड्या आहेत, हे लक्षात ठेवा. भंडारा जिल्ह्यामध्ये गायखुरी डोंगर, नागपूरमध्ये गरमसूर डोंगर, गडचिरोलीमध्ये चिरोली टेकड्या आहेत, त्याचबरोबर भामरागड हा डोंगर सुद्धा आहे. नांदेड जिल्ह्यात मुदखेड डोंगर, त्याचबरोबर निर्मल डोंगर रांग हे सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्येच आहेत. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली डोंगर हे आपल्या लक्षात राहू शकतं, हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली डोंगर आहे. धुळे जिल्ह्यामध्ये
गाळण डोंगर आणि औरंगाबादमध्ये वेरूळ डोंगर आहे, जिथं आपल्याला वेरूळच्या लेण्या बघायला भेटतात. ओके, तर हे डोंगर रांगा जे आहेत किंवा हे जे कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या टेकड्या आहेत हे व्यवस्थित नोट डाऊन करा. एक्झाममध्ये याच्यावरती आलेले प्रश्न तुम्ही चुकवू नका. पुढचा पॉईंट बघू आपण. सह्याद्री पर्वतामधील काही उंच शिखरं आहेत, हे पण आपण कंप्लीट करू. तुम्हाला तर माहितीच आहेत सगळे. कसा मी हसतो हा शॉर्टकट जवळजवळ सगळ्या लहान पोरांपासून सगळ्यांना माहीत झालेला असतो. मात्र आता जे ओळीने त्याची उंची काय आहे आणि त्याची कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठलं शिखर आहे हे माहिती नसतं, ते आपण कव्हर करू. तर कळसुबाई हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच असं शिखर, त्याची उंची आहे 1646 मीटर एवढी. ते आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. ओके, साल्हेर त्याची उंची आहे 1567 मीटर, ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. महाबळेश्वर 1438 मीटर, सातारा जिल्ह्यामध्ये आहे. हरिश्चंद्र 1424 नगर जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. सप्तशृंगी 1416 मीटर, हे पण नाशिक जिल्ह्यामध्येच आहे. तोरणा 1404 मीटर, हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. अस्तंबा 1325 नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे हे. आणि त्र्यंबकेश्वर हे 1304 मीटर उंचीचं शिखर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. आता जो कसा मी हसतो हा जो शॉर्टकट आहे हा पहिल्या 6 साठी आहे, म्हणजे जे पहिले 6 उंच शिखर आहेत याच्यासाठी हा लागू होतो. ओके, आता आपण काही घाट बघू जे महत्त्वाचे आहेत आणि आपल्याला त्या घाटांचे क्रमसुद्धा माहिती पाहिजेत, कारण एक्झाममध्ये विचारतात. ओके, इथं सह्याद्रीच्या घाटांची क्रमवारी दिलेली आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे, म्हणजे जो थळघाट आहे हा सगळ्यात वरच्या भागात आहे, उत्तरेला आहे. आणि आंबोली घाट जो आहे हा सगळ्यात खाली किंवा दक्षिणेला आहे. ओके, मॅपमध्ये काही मोजकेच घाट दाखवलेत. जास्त जर काढले असतं तर किचमिट झालं असतं आणि मग ते तुम्हाला ओळखून असतं आलं. त्यापेक्षा आपण व्यवस्थित क्रमवारी बघू. थळघाट हा नाशिक व मुंबई या दरम्यान आहे, त्यालाच आपण कसारा घाट म्हणून सुद्धा ओळखतो. त्यानंतरचा घाट आहे तो म्हणजे माळशेज घाट, हा अहमदनगर ते शहापूर या दरम्यान आहे. शहापूर म्हणण्यापेक्षा ठाण्यापर्यंत सुद्धा आहे तो, ठाणे आणि अहमदनगर या दरम्यान आहे. त्यानंतर नाणेघाट हा जुन्नर कल्याण याच्यामध्ये आहे. बोरघाट मुंबई पुणे. त्यानंतर कुंभारली घाट आहे कराड चिपळूण. ओके, कराड चिपळूण. त्यानंतर आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी. फोंडा घाट कोल्हापूर पणजी दरम्यान आहे. आणि आंबोली घाट जो आहे हा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, कोल्हापूर ते सावंतवाडी. ओके, व्यवस्थित नोट डाऊन करा हे सगळे पॉईंट. आणखीन बरेच घाट आहेत महाराष्ट्रामध्ये, जसं की सावळा घाट आहे राजगुरुनगर ते पनवेलच्या दरम्यान. कुसूर घाट आहे पुणे रायगड. दिवा घाट आहे पुणे बारामती. त्यानंतर वरंधा घाट एक आहे पुणे महाड. कुंभा घाट रायगड ते पुणे आय थिंक. ओके, तर बरेच घाट आहेत. एक पारघाट म्हणून पण हे पण लक्षात ठेवा की महाबळेश्वर ते महाडच्या दरम्यान किंवा रायगड ते सातारा या दरम्यान आहे पारघाट. ओके, आता बरेच आपण सिलेबस चांगल्या पद्धतीने कव्हर केलेला आहे इथं. तुमचे घाट, त्यानंतर पर्वत शिखर, डोंगराळ प्रदेश महाराष्ट्रामधला, त्यामध्ये मुख्य म्हणजे सह्याद्री हा व्यवस्थित डोक्यामध्ये आता फिट झाला असेल. आणि पुढे जी म्हणजे जो मॅप आहे हा पण तुम्ही व्यवस्थित स्क्रीनशॉट करून घ्या, कारण तो मॅप बघून तुम्ही ॲनालाइज करा की आपण आत्तापर्यंत काय काय शिकलो या लेक्चरमध्ये, या 10-12 मिनिटांमध्ये आपण काय काय कव्हर केलेलं आहे हे ते डायग्राम बघत बघत सुद्धा तुम्हाला समजू शकेल जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन असेल तर. ओके, तर आणखीन एक छोटीशी रिक्वेस्ट होती तुम्हाला की तुम्ही जे लेक्चर बघताय विद्यार्थी, तर तुम्ही कुठल्या रिजनमधले आहात, म्हणजे तुमचा गाव कुठलं आहे, तर जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन केलं तर बरं होईल. कारण एक आम्ही सर्वे करतोय, आम्हाला बघायचं की आम्ही आत्तापर्यंत किती किंवा कुठल्या भागामध्ये पोहोचलोय महाराष्ट्राच्या आणि कुठल्या भागामध्ये आत्तापर्यंत पोचायचं बाकी आहे. तर जर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये तुमचा एरिया किंवा तुमचा ॲड्रेस जरी मेन्शन केला तरी चालेल. ओके, तेवढं. तर ज्यांनी कुणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांना मी आणखीन एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब कसं करायचं. इथं लेफ्ट हँड साईडला एक सर्कल येईल, त्याच्यामध्ये विजन गव्हर्नमेंट जॉबचा लोगो असेल. त्या लोगोवरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल तिथं तुम्हाला एक सबस्क्राईबचं ऑप्शन येईल, तिथून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. ओके, सबस्क्राईब केल्यानंतर ज्यावेळेस आम्ही नवीन व्हिडिओ टाकतो किंवा नवीन लेक्चर टाकतो त्यावेळेस तुम्हाला ते नोटिफिकेशन येत जाईल की नवीन लेक्चर टाकले म्हणून. आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करून झाल्यानंतर सबस्क्राईबच्या शेजारी जे बेलचं सिम्बॉल दिसतंय तुम्हाला त्याच्यावरती पण क्लिक करा, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही मला काही कमेंट कराल आणि आम्ही रिप्लाय दिला तर त्यावेळेस तुम्हाला त्या नोटिफिकेशनमध्ये सुद्धा येत जाईल. ओके, तर भेटूया पुढच्याच अशा एका इंटरेस्टिंग टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.